एका छोट्याशा गावामध्ये एक मुलगा राहत होता. त्याला वरती उडणाऱ्या पक्ष्यांना बघून वाटायचं की मलाही जर पंख असते तर मी किती दूरपर्यंत लांब उडत गेलो असतो. त्याला अभ्यास करायचा आणि काम करायचा खूप कंटाळा यायचा. तो सतत कल्पनांमध्ये रमून राहायचा. एक दिवस तो फिरता फिरता जंगलामध्ये गेला. तिथे त्याला एक जखमी पडलेला पक्षी आढळला. तो त्याला घरी घेऊन गेला. तिथे त्याला औषध पाणी केलं, त्याची सेवा केली आणि काही दिवसानंतर तो चांगला झाला. तेव्हा जाता जाता त्या पक्ष्याने त्या मुलाला म्हटलं, तरी तुझ्याकडे पंख नसले तरी तुझ्याकडे इतरांना मदत करण्याची वृत्ती आहे, चांगुलपणा आहे, जो तुला तुझ्या आयुष्यात खूप मोठी उंची गाठायला मदत करू शकतो. खरी ताकद ही पंखांमध्ये नसते, तरी ताकद ही विचारांमध्ये असते, आपण करत असलेल्या मेहनतीमध्ये असते. लक्षात ठेव, मनामध्ये करुणा आणि मेहनत करण्याची जिद्द असेल तर व्यक्ती कुठूनही आपल्या आयुष्याची सगळ्यात मोठी उंची गाठू शकतो. हे ऐकून त्या मुलाला उमगलं की स्वप्न पाहणं हे वाईट नाही आहे, पण फक्त पंख असून उपयोग नाही, तर मेहनत करणं देखील खूप गरजेचं आहे. तुमच्यात असलेला चांगुलपणाच तुम्हाला खूप मोठी उंची गाठायला मदत करू शकतो. त्यामुळे फक्त स्वप्न पाहत बसू नका, त्यासाठी प्रयत्न करा, मेहनत करा, चांगले कर्म करा. आणि खरी उंची ही पंखांमध्ये नाही, तर आपल्या विचारांमध्ये, आपल्या प्रयत्नांमध्ये असते. त्यामुळे सतत मेहनत करत राहा, स्वप्न बघा, एक दिवस यश नक्कीच मिळेल.